जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. दासबोध या ग्रंथाला श्रीमत दासबोध असं का म्हटलं जातं व या दासबोधाची सुरुवात मंगलाचरणानेच का होते आणि हा दासबोध ग्रंथ वाचल्यावरती याची फलश्रुती काय होते हे आज आपण या व्हिडिओमधून श्रवण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रीमत दासबोधातील प्रत्येक ओवी श्री समर्थांनी श्रीमताने लिहिली आहे. या ग्रंथाच्या श्रवणानेच श्रीमत व लोकमत यांची ओळख मनुष्याला होईल. श्रीमत म्हणजे काय हे जर कळले तर लोकमत म्हणजे काय हेही कळेल. श्रीमत म्हणजे खुद्द भगवंताचे वचन, सामर्थ्य देणारे, आत्मबुद्धी वाढवणारे, सद्विद्या जागृत करणारे वचन. आता ही वचने भगवत दासामुखी वधून घेतात. या श्रीमताच्या श्रवणानेच लोकमताची ओळख होऊन मनावरील देहबुद्धीचा पगडा दूर होतो. आता सदसद विवेक बुद्धी जागृत झाल्याने तो सन्मार्गाकडे वळून कर्तव्यातही येतो. तो मनुष्य जीवनाच्या नीतिमूल्याची जपणूक करू लागतो. आता यामुळे चमत्कार असा होतो की मनुष्याच्या मनावरील भावनेची पगड सुटते व तो मरेपर्यंत स्वहिताकडे लक्ष ठेवून कर्तव्य करीत राहतो. म्हणजेच काय तर स्वदेव, सुधर्म, स्वदेश यांची शिकवण त्याला श्रवणातून दिली जाते व त्यामुळे तो देशाचा उत्तम नागरिक बनण्यास तयार होतो. आता लोकमत म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी याचे स्मरण ठेवले पाहिजे की श्रवणात येण्यापूर्वी या लोकमताचा मागमूसही आपणास नव्हता. त्यामुळे स्वतःकडे, जगाकडे किंवा देवाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा चुकीचाच बनला होता. त्यामुळे काही विपरीत घडले की आपण कोणा व्यक्तीला, दैवाला किंवा देवाला दोष द्यायचो. अंतर्मुख होण्याचे बळ आपणास नव्हतेच, मात्र सद्गुरूंनी ते श्रवणातून आपणास प्राप्त करून दिले. आता लोकमत म्हणजे जे विनासायास आहे, म्हणजे जे सहज प्राप्त झाले, ते जे लोकांचे मत आहे ते आहे लोकमत. आता लोक या शब्दाचा अर्थ काय तर जे परके आहेत असे विकार, ज्याने सारासार विवेक नष्ट होऊन अज्ञानग्रस्त झाल्याने मनुष्य भावनावश होतो. असे झाले की विषय वासना प्रबळ होऊन भोग, आसक्ती आणि कुकर्मे याकडे तो प्रवृत्त होऊन जातो व त्यामुळे त्याची स्वहिताकडे, कर्तव्याकडे पाठ होते. मनुष्य अधोगतीच्या मार्गाने वाटचाल करू लागतो. आता याचाच अर्थ काय तर अधोगती देणारे जे मत आहे ते आहे लोकमत. आता यातून सुटका फक्त श्रीमतानेच होईल, मात्र त्यासाठी मनुष्याला श्रवणाकडे वळवले पाहिजे व तसे वळवायचे म्हणजे वळण देणाराही पाहिजे. याबाबत एक उदाहरण असे धनुर्धारी अर्जुनाचं. मनाचा ताबा भावनेने घेतल्यामुळे कर्तव्य विसरून तो शस्त्र खाली ठेवणार आहे हे ओळखून त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी, कर्तव्यात उभा करण्यासाठी भगवंताने काय केले तर गीता सांगितली. म्हणजे काय केले, त्याला श्रवणात आणून श्रीमत दाखवून लोकमत खोडून काढले. त्याची भावना नष्ट करून त्याला कर्तव्यात ठाम उभा केला. ठाईचे जे खळ चांडाळ असे होते त्यांची व्यंकटी सांडण्यासाठी स्वधर्म सूर्याची ओळख त्याला करून दिली. त्यांच्याशीच युद्ध करून घेतले. आता हे ऐकल्यावर प्रश्न असा येतो की हा गीता सांगताना इतर अनेक जण तिथे होते, पण इतर जणांना भगवत वचनांचे श्रवण झाले नाही. मात्र तो सतशिष्य होता. भगवत वचनावर ज्याचा विश्वास होता त्यालाच हे श्रवण झाले आणि भगवत वचनी अविश्वासे असे जे होते ते शेवटपर्यंत पतितच राहिले. म्हणून श्री समर्थांनी या ग्रंथाचे नाव दासबोध न ठेवता श्रीमत दासबोध असे ठेवले. तसेच या ग्रंथाचा आरंभही मंगलाचरणाने केला. आता इतिश्री सुद्धा मंगलाचरणानेच केली आहे, कारण समर्थांना असे अभिप्रेत आहे की मनुष्य जीवनाची सुरुवात जर मंगल आचरणाने झाली तर इतिश्री मंगलाचरणाने होईल. यासाठी समर्थांनी मुख्यतः श्रीमतावर जोर दिला आहे. म्हणजेच हा केवळ ग्रंथ नसून ग्रंथराज श्रीमत दासबोध आहे. या विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य यामध्ये आहे. हरिकथा ब्रह्मांड भेदून पहिला ज्ञानाचा आवाका यामध्ये आहे. आता एक ओवी बघा. जेने परमार्थ घडे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे या नाव ग्रंथ. ग्रंथ बहुत असती, नाना विधाने फलश्रुती, जेने नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथची नव्हे. असे समर्थांना स्पष्ट लिहून ठेवले आहे. कारण समर्थे समर्थ करावे, तरीच समर्थ म्हणवावे, त्रैलोक्यास पडे ठावे, सामर्थ जयाचे. अशा सामर्थ्यात हा ग्रंथ उभा आहे. यातील प्रत्येक ओवी मुख्य आत्मप्रचिती व सर्व ग्रंथाची संमती घेऊन लिहिला आहे.
म्हणजे या ग्रंथराजाच्या उदरात अनेक आध्यात्मिक ग्रंथातील सर्वांगीण निरूपण सामावले आहे. मात्र श्रीमद दासबोधातील दशकांचे अद्वैत निरूपण मिळाल्याशिवाय, म्हणजे दशक फोडून त्यात लपलेला गर्भित अर्थ विशद करून दिल्याशिवाय यातील अंतरंग कळणार नाहीत. श्री समर्थांनी असा हा अद्वितीय अमूल्य ग्रंथ लिहून अखिल मानवजातीसाठी संदेश दिला आहे. आता यासाठी एक ओवी बघा. भगवत भक्ती हे उत्तम, त्यावरी सत्समागम, काळ सार्थक याची परम लाभ जाणावा. इतकेच नव्हे तर संसार, प्रपंच, परमार्थ यांचे अचूक व यथार्थ मार्गदर्शन यामध्ये आहे. बहुत लोकांना उपासनेत आणण्याची सोपी, सरळ व सुगम वाट यामध्ये दाखवली आहे. जर मनुष्य उपासनेत आला नाही तर काय होईल? याचे संपूर्ण आयुष्य मौजमजा, भोग यात जाऊन मनाजे घडी रागवाबीन केली, जणी आपुली ते तुवाहानी केली. हा धोका समर्थांनी ओळखला होता. मनुष्य श्रवणात आला तरच त्याला हे कळेल की संसार, प्रपंच, परमार्थ या शब्दांचे समर्थांना अभिप्रेत असलेले अर्थ लोक समजतात तसे नसून ते वेगळे आहेत. संसार म्हणजे काय? आई, वडील, पत्नी, मुले, नातेवाईक, धंदा, उद्योग इत्यादी. व प्रपंच म्हणजे काय? केवळ स्वतःचा देह प्रपंच. यामध्ये अश्रद्धा, प्रकृती, विषय, वासना, कल्पना, कामना, भावना यांचा मेळ जमला आहे व हे बिराड 24 तास आपल्या पाठीवर घेऊन आपण फिरत असतो. आता परम अर्थ कुठला, तर तो कसा प्राप्त होईल? याचे उत्तर असे की या देह प्रपंचात परम अर्थ लपलेला आहे व त्या परम अर्थावरच देह प्रपंच उभा आहे. म्हणून देह प्रपंच जर ठाकठीक झाला तर संसार सुखाचा होईल व परम अर्थही प्राप्त होईल. असे व्हावे म्हणून समर्थ म्हणतात. ओवी बघा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणजेच काय? श्री समर्थांनी हा संपूर्ण ग्रंथाची मांडणी जडणघडण मुख्यतः श्रवणाच्या भक्कम पायावर तयार केली आहे. म्हणून श्रवण म्हणजे काय हे आधी समजण्यासाठी कित्येक गोष्टी मनुष्याच्या कानी विनासायास पडत असतात. या असंख्य गोष्टी तो ऐकत असतो. म्हणजे फक्त ऐकणे हे श्रवण नव्हे, मग जे केल्याने म्हणजे श्रवण केल्याचे फळ मनुष्याच्या अंतरंगात आमूलाग्र बदल होतो. सहज गुण जाऊन क्रियेत पालट होतो. भक्ती, विरक्ती, प्रचिती प्राप्त होते. अधोगती चुकून नाना दोषांचा नाश करून पतिताला पावन होण्याचे सामर्थ्य ज्यातून प्राप्त होते तेच आहे श्रवण. यात प्रचितीचा उल्लेख कशासाठी केला आहे की वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी असे होऊ नये. कारण श्रवण ऐसे सार नाही, श्रवणा परते साधन नाही. श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार. रोकडा मोक्षाचा उधार, बोलोची नये. ऐकल्याविन कळेना, हे तो ठाऊके आहे जना. या कारणे मूळ प्रयत्न श्रवणाआधी. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी समारंभ. म्हणजेच श्रवण हाच परमार्थ प्राण आहे. परम अर्थातून जर श्रवण वजा केले तर बाकी राहिली शून्य. पण तोच जर श्रवणात आला तर काय? श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती. श्रवण पाविजे निवृत्ती, अचळ पद. मात्र यात महत्त्वाचे सूत्र असे की हे श्रवण निष्काम भजने भगवंत जोडे, ही जाणीव ठेवूनच झाले पाहिजे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की समर्थांनी ही नमूद ठेवली आहे ती अशी, आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. यातील आता हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. हा शब्द सर्व सार एकवटलेले आहे. यात वर्तमानाला फार महत्त्व दिले आहे. कारण गत गोष्टीस ऐकले, तेने काय हातासी आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले, परी ते दिसेना की. हा धोका टाळण्यासाठी समर्थांनी आपणास सावध केले. आता या क्षणी श्रवण करा, रोज करा, मरेपर्यंत करा. श्रवण केलेची करा. कारण ऐकल्या विन कळले, शिकविल्या विन शहाणपण आले, ऐसे देखिले ना ऐकले भूमंडळी. हेच खरे आहे. कारण जेते नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ. मागे केले तुके व्यर्थ, श्रवणे विन होय. संत परंपरेने ज्या ओम भवती या पक्षाचे रक्षण केले, तोच वारसा पुढे चालू राहावा यासाठी काय केले की श्रोत्याला उपासनेची मुख्य दीक्षा प्राप्त करून दिली. श्रवणाची झोळी खांद्याला अडकवून त्याने मरेपर्यंत ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्याची भिक्षा मागितली पाहिजे. तसेच त्याला स्वधर्म, स्वदेश व स्वदेव
यांची ओळख होऊन प्रयत्न, प्रबोध, प्रचिती या त्रिवेणी संगमावर नित्य स्नान घडवले पाहिजे. स्वधर्म म्हणजे मानव धर्म. ज्या धर्मामुळे नाती ओळखून वर्तन करायला मनुष्य शिकेल त्यांची नाती गोत्यात येणार नाहीत, कारण परस्त्री माता भगिनी समान ही खूणगाठ मनात ठेवून जो वागेल अशी शिकवण ज्यात आहे तो आहे स्वधर्म. इतर प्राण्यांमध्ये या नात्यांचा मागमूस नाही, कारण त्यांना तेवढा विवेक व वैखरे दिलेले नाही. मात्र या अमूल्य देणग्या परमेश्वराने मनुष्याला दिलेल्या आहेत. म्हणजेच पशु समान वर्तन करायची मोकळीक मनुष्याला ठेवलीच नाही. म्हणून उपासनेला दृढ चालवून भूदेव संत यांना नम्र होऊन सत्कर्मात वय घालवित असता सर्वामुखी मंगल बोलावयाची उत्तम शिकवण ज्यात आहे तोच आहे स्वधर्म. आता स्वदेश व स्वदेव म्हणजे काय? स्वदेश म्हणजे नाना सुकृतांचे फळ, तो हा नर देहाची केवळ. देह स्वतः परमेश्वराने मातेच्या उदरीत घडवला. मात्र जन्म झाल्यानंतर कुडी वाढे कुबुद्धी वाढे या नियमाचे हळूहळू त्यात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता या 8 विषयांचा प्रवेश झाला, म्हणजेच विकारांचा प्रवेश झाला. याचा अर्थ काय तर नंतर ज्यांचे आगमन झाले ते हे विषय देहात उपरे परकीय आहेत. कारण घर म्हणजेच देह बांधून झाल्यानंतर घरात नळ, वीज, फर्निचर अशा सर्व सुखसोयी आल्यानंतर जे राहायला आले आहेत, म्हणजे हे जे 8 विकार जे आहेत ते राहायला आल्यानंतर या स्वदेशाचे म्हणजेच देहाचे स्वातंत्र्य घालवून त्यास परतंत्र करतात. देहाचा ताबा घेतात व देह प्रपंच बिघडवून कुकर्माकडे प्रवृत्त करतात. स्वचक्र व परचक्र यात अडकून इथले वैभव, सुबत्ता, शांती, समाधान नष्ट करून पुण्याईचा क्षय करतात आणि मनुष्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात अडकवून कायम पारतंत्र्यात ठेवून जातात. या गोष्टीचा विचार करायला आज कुणाला वेळ नाही, कारण माया देवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली या धोक्यातून सुटायचे असेल तर समर्थांनी एकच उपाय सुचविला आहे. देह परमार्थी लाविला तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. हा परमलाभ प्राप्त होण्यासाठी स्वदेवाचे म्हणजेच अंतरीच्या आत्मरामाचे अधिष्ठान हवे. अधिष्ठान नसेल तर सामर्थ्य नाही, सामर्थ्यच नसेल तर चळवळ थांबली. म्हणजे स्वदेव कुठला? जो निर्गुण निराकार आहे, तो 24 तास जपा व अजपा हा मंत्र जपत या देहाचे अखंड ध्यान धरून आहे. या ज्या चैतन्य शक्तीवर देहाचे सर्व व्यापार चालतात, ज्याच्यामुळे आवाहन म्हणजेच श्वास, विसर्जन म्हणजेच निश्वास आहे, जो येताना आवाहन दिसत नाही किंवा जाताना विसर्जन दिसत नाही. विसर्जन विषयांचा विसर हेच ज्याचे आव्हान आहे. सर्व तोच करीत असून ही सुद्धा आव्हानेच आहेत. मी हे सर्व करतो असे जो कधीच प्रकट करीत नाही, म्हणजेच हे विसर्जन आहे. युगानुयुगे एकला एक चालवी तिन्ही लोक असा ज्याचा अधिकार आहे. राम होऊन तो आला, कृष्ण होऊन तोच आला, समर्थ रामदासांच्या रूपाने तोच अवतरला आणि आताही तुमच्या आमच्याकडे कार्याला जो उभा आहे तो स्वदेव. 350 वर्षापूर्वी मानवाची अत्यंत हीन दीन अवस्था पाहून त्यातून त्यांची मुक्तता व्हावी या उदात्त हेतून श्री समर्थांनी मानवाला वरील शिकवण दिली. त्यांनी स्वधर्म, स्वदेश व स्वदेव यांची मुहूर्तमेढ रोवून उद्ध्वस्त झालेले असंख्य संसार, प्रपंच पुन्हा नेटके गेले. श्री समर्थ कृपेने आत्ताही तेच कार्य आहे. म्हणजे सर्व थरातील स्त्री पुरुषांना तसेच राष्ट्राची भावी आधारस्तंभ असणारी जी लहान मुले आहेत त्यांना बालभक्ती मार्गदर्शनाद्वारे अज्ञानमूलहरणम जन्मकर्म निवारणम या समर्थ उक्तीनुसार अज्ञान, कुकर्मे आणि कुविचार, कुसंग यांचा अंतकरण, मन, बुद्धी, चित्त यावरील पगडा झुगारून रंजल्या गांजल्यांना जवळ करण्याचे, त्यांना धीर देण्याचे, त्यांचा डळमळीत झालेला आत्मविश्वास उभा करण्याचे कार्य त्याच निष्काम भूमिकेतून अखंड चालू आहे की ज्यामुळे सर्वत्र सत्कर्मे, सद्विचार, सुख, शांती, समाधान घरोघरी नांदत आहे. कारण उपासनेचा मोठा आश्रय लाखो जणांना प्राप्त झाला आहे. यापुढेही श्री समर्थांचे हेच कार्य असणार आहे आणि अखंड चालत राहील. कारण श्रवणे चुके अधोगती, मनाचं होय विश्रांती, समाधान. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.